नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण मॉर्निंग व्लॉग बनवत आहोत. तर मी आलेलो आहे माझ्या शेतामध्ये. तर आता इथं जे काही आपले पराठी आहे किंवा कपाशी आहे हे बऱ्या प्रमाणात खाली झालेली आहे आणि ही पराठी मला उपटायची आहे आणि त्या जागेवरती दुसरं काही पीक नियोजन होते काय ते मला बघावं लागणार आहे. आजच्या स्थितीत आपल्याला हरभरा अशा स्थितीत पाहायला मिळतो आहे, कुठे आहे किंवा कुठे नाही आहे. तरी मी तो न काढता त्या हरभऱ्याला हो दिला आहे. तर आपण पुन्हा हरभरा जर मोडून पेरला असता, त्या प्रमाणात अवकाळी पावसाचं संकट आपल्याला जाणवत आहे आणि सरकार ज्या प्रमाणात मदत करत आहे ते तुटपुंजी मदत आहे आणि काहीही कामाची नाही. माझी एवढीच विनंती आहे की राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला की त्यांनी शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित आणि योग्य भाव द्यावा. कारण की तुमच्या या 2 पैशांच्या भिकेला शेतकरी हा आसुसलेला राहणार नाही. तर तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावरती आलेलो आहेत आणि त्याच प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाला तुम्ही कोणत्याही प्रकारे भाव देत नाही आहात. तर मिनिमम आजच्या स्थितीमध्ये जे पिकाचे भाव आहेत किंवा धान्याचे भाव आहेत किंवा कपाशीचे भाव आहेत ते बिफोर 10 इयर्स म्हणजे 10 वर्षापूर्वीचे जे भाव आहेत ते आता सुद्धा आपल्याला भाव पाहायला मिळतात आणि महागाई ही गगनाला टेकलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या व्हिडिओतून तुम्हाला हरभऱ्याची विदारक स्थिती दिसतच आहे, कशा प्रकारे आपला हरभरा आलेला आहे. आणि हा जर मोडून टाकला असता तर दुसऱ्या पण हरभऱ्याची ही स्थिती असते. त्यामुळे मी हा हरभरा मोडलेला नाही आहे. तर जे काही सरकार आहे त्या सरकारने जी काही भिकेसारखी मदत आहे ती न देता मालाला भाव, शेतकऱ्याच्या मालाला भाव चांगल्या प्रकारे कशा प्रकारे देण्यात येईल तो प्रयत्न करावा. आज जर पाहिलं तर कपाशीचा भाव तुम्ही 7,000 रुपये बांधलेला आहे, बरोबर आहे. आणि थोडासा पाऊस पडतो ना पडतो तर त्याचे भाव हाफमध्ये येतात. आता जे काही व्यापारी आहेत ते जे कपाशीला भाव आहेत जवळपास 5,000 ते 5,500 रुपये देतात आणि त्या प्रमाणात शेतकऱ्याचा जो उत्पन्नाचा जो खर्च आहे, उत्पादन घेण्याचा खर्च, तो खूप त्याच्यावरती सुद्धा आहे, आपण पाहिलेलंच आहे. आणि खूप प्रमाणात मोर्चे वगैरे निघत आहेत. तरी सरकारने या गहन प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करावं आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य आणि व्यवस्थित भाव मिळवून द्यावा ही माझी अपेक्षा आहे. तर आपण पाहू शकता हा जो प्लॉट आहे हा प्लॉट अर्ध्या एकरवरती आपण लावलेला आहे आणि याच्यामध्ये एक पोतं सुद्धा जो हरभरा आहे होईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही आहे. तर आपण जो काही पीक विमा आहे तो पीक विमा तुम्ही महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे, बरोबर आहे. आणि काही मंडळे तुम्ही सोडलेली आहे आणि काय ते आणेवारी कशा प्रकारे होते ते सरकारचंच माहीत. परंतु ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना सरसकट पीक विमा देण्यात जे काही शेतकऱ्यांचं गाऱ्हाण आहे ते ऐकून तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही ते सर्वे करण्याकरता ते मुलांना पाठवतात, ते मुलं 100 रुपये पर कॅन्डिडेट किंवा पर एकरावरती घेतात आणि त्याच्यावरती 10 ते 20% टाकतात आणि शेतकऱ्यांना जेमतेम विम्याची रक्कम 500 रुपये 2,000 रुपये एवढीच मिळते. तर त्याचं जे सरासरी नुकसान आहे 70 ते 80% आपल्याला पाहायला मिळते. तर त्या प्रमाणात तुम्ही पीक विमा द्यायला पाहिजे. एका एकराचं जर पीक विमा म्हटलं तर जवळपास 30 ते 34,000 रुपये राहतो. परंतु त्या 30-34 हजार रुपयामधून तुम्ही काय देता शेतकऱ्यांना, तर एखादी भीक म्हणून 1 ते 2,000 रुपये देता आणि त्या भीकेला शेतकरी हा आसुसलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी तो लढताना दिसत नाही. कुठेतरी 2-3 शेतकरी ग्रुप करतात आणि तेच लढतात, परंतु त्यांना योग्य असा न्याय मिळत नाही. तर माझी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांच्या भावाला कापसाला जवळपास 10,000 रुपये प्रति क्विंटल दर आणि
सोयाबीनला जवळपास 7,000 रुपये प्रति क्विंटल दर दिला तर शेतकऱ्यांना तुमच्या या भिकेची कोणत्याही प्रकारची अपेक्षा राहणार नाही. एवढेच बोलून मी माझे मनोगत संपवतो आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पूर्वी मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.